अमिनो ॲसिड बेस अमृत प्रीमियम टाकलं आणि त्याच्यासोबतच आपल्याला अनमोल विटा हे ॲस्कोफायलम नोडोसम पहिलं जुनं होतं आणि आता नवीन पॅकिंग आली तर ती फोडलीचं टाकीतच होतं, ते पडतच कुठं हो. मग आता याच्यामध्ये ना सर्गॅसम टेनेरियम असं आलंय. मग हे प्रोडक्ट आहे ना इतकं घट्ट आहे. शेवटी रामला म्हटलं घेतं याक्सा. मग अशा पद्धतीनं डायरेक्ट बाटली अर्धी फोडून घेतली आणि ते ग्रीसवाणी ना काढलं. कंपनीच्या गिराशी साहेबाला फोन लावला, म्हटलं जेवढी पावडर मारायला वेळ लागतो ना तेवढंच औषध काढायला वेळ लागू राहिलं बरं का. हा खेळ काही चालणार नाही म्हणलं. तर जे हरिमावली रामराम मंडळी, कारसूरचे आपले बिग फॉलोअर योगेश शंकपाळ तांबटीसाठी बेसल डोस न्यायला आले होते. ते म्हणे आपल्याला DAP टाकायचं नाही. मग त्यांना ना DAP ऐवजी दयालचं सुपर ॲक्शन फॉस एकरी 2 बॅग अशा पद्धतीनं देऊन टाकल्या. मग ते म्हणे आपलं सेंद्रिय खत आणि मायक्रोटनचा डोस कुठे आहे. म्हटलं घ्या ना तिकडच्या गोडाऊनला. शेतकऱ्याला पीक उभं करायला इतकं भांडवल आणि इतका खर्च येतो. योगेश शंकपाळ म्हणे आपले ना 3 प्लॉटचं नियोजन आहे. पहिला 5 तारीख 15 तारीख आणि असं बस 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 मायक्रोटन डोस हा डायरेक्ट 50 किलो तो. साविल कंपनीचा ऑलफर्ट नावाचा हा 50 किलोचा डोस एकरी योगेश भाऊला देऊन टाकला. आणि योगेश भाऊनी इतका फास्टमध्ये गोण्या वाहिल्या. पावसाळा चालू झाला का शेतकऱ्याच्या अंगामध्ये ना नवीच एक आहे ना शक्तीच संचारली जाते कष्ट करणे. सर्व फॉलोअर मंडळीचे आभार मानले का आपल्याला दुकानाला भेट दिल्याबद्दल आणि खरेदी केल्याबद्दल. सकाळी औषध बनवायला बराच वेळ लागला. अशा पद्धतीने ना पोरांची पावडर वगैरे चालू करून दिली. पण आपली ना बाग चढवणाऱ्याचं लक्षात रानामध्ये निदान आहे ना 2 दिवसानंतर तरी माणूस पाहिजे. पण हे ना 5-5 आणि 8-8 दिवस बागात येते नाही काही घडतं डायरेक्ट थिनेवर येऊन गेले आपल्यावाली.